नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. विषय वर्दीचा. आपण बघतोय आधुनिक भारताचा इतिहास. मला कमेंट करून सांगत चला का तुम्हाला आपलं लेक्चर कसं वाटतंय, किंवा तुम्ही काय बघताय, किंवा तुम्ही त्याच्यातून काय शिकताय. जर तुम्हाला शिकायला मदत होत असेल तर मला कमेंट मध्ये सांगत चला का कोणता कोणता टॉपिक तुम्हाला सोपा वाटतोय, किंवा कोणता कोणता टॉपिक तुम्हाला अवघड वाटतोय. तुम्हाला जो जो टॉपिक अवघड वाटेल मी तुमच्यासाठी तो टॉपिक घेऊन येईल. चला तर मग सुरू करायचा पुढचा टॉपिक. आपण बघतोय आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास बघताना आपण मला पहिले सांगा का कालच्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं, सांगू शकशाल का? लॉर्ड मेयो. एकदम छान. कालच्या लेक्चर मध्ये आपण बघितलं लॉर्ड मेयो, ज्याचा कार्यकाळ होता 69 ते 72, 1869 ते 1872. लॉर्ड मेयो, लॉर्ड मेयो. एकदम छान. मेयो बद्दल दोन तीन गोष्टी सांगता येतील का पटकन? हा, लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात. लॉर्ड मेयोला काय म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. एकदम छान. अजून त्याच्या काळातल्या दोन तीन घटना सांगता येतील का? हा, कृषी विभागाची स्थापना केली होती. एकदम छान. अजून प्रायोगिक तत्वावर झालेली भारताची पहिली जनगणना. त्याच्या काळात झाली प्रायोगिक तत्वावर भारताची पहिली जनगणना. एकदम छान. अजून त्याचा मृत्यू 1872 ला अंदमान मधील सेल्युलर जेलमध्ये कैद्यांची पाहणी करत असताना शेर अली नावाच्या पठाणाने त्याचा खून करून टाकला. एकदम छान. तर भारतात खून झालेला हा एकमेव व्हाईसरॉय लॉर्ड मेयो. त्याच्याच 3 वर्षांनी, त्याच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी काय स्थापन केलं? अजमेरला मेयो कॉलेजची स्थापना झाली. अजमेरला काय झालं? मेयो कॉलेजची स्थापना झाली. तर आता आपल्याला बघायचं पुढचा, त्याच्या पुढचा सांगता येईल का? लॉर्ड नॉर्थ ब्रुक. एकदम छान. लॉर्ड क्रुक. कार्यकाळ सांगता येईल का? 72 ते 78. त्यांच्या काळातल्या दोन तीन घटना सांगता येतील का? दुष्काळ झाला त्यांच्या काळात. हा, बिहार मध्ये मोठा दुष्काळ पसरला होता. अजून काय काय बघितलं आपण? हा, म्यानमार मधून भाताची आयात, तांदळाची आयात केली होती ना आपण. हा, अजून आठवा तर काय काय झालं होतं त्यांच्या काळामध्ये? 1875 ला बडोद्याचे संस्थान माधवराव गायकवाड हा, माधवराव गायकवाड यांना पदच्युत करण्यात आले होते, पदावरून काढण्यात आलेले होते. एकदम छान. तर सुरू करायचं आपल्या पुढच्या लेक्चरला. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, तर पहिले आपले आधीचे व्हिडिओ बघून या, जेणेकरून तुम्हाला हा इतिहास समजण्यास सोपा जाईल. तुम्ही लेक्चर 1 पासून तर आता जेवढे बी आपले 7-8 लेक्चर झाले सगळे कंटिन्यू करा. सगळे लेक्चर पाहत चला. लेक्चर काय फार मोठे नाहीये. लेक्चर आपले फार फार तर 20 ते 25 मिनिटाचे. तुम्हाला 20 ते 25 मिनिटांमध्ये सगळे व्हॉइसरॉय त्यांचा कार्यकाळ क्रमाने समजत येईल. तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ न पाहता आधी आपले जुने व्हिडिओ बघून या. चला तर मग सुरू करूया आपण. लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटनचा कार्यकाळ आहे 1876 ते 1880. कार्यकाळ किती आहे? 1876 ते 1880. लॉर्ड लिटन हा भारतातील क्रूर व्यक्तींपैकी एक व्यक्ती होता. का? ज्याला भारतीयांची चीड होती, भारतीयांबद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष होता. कोणाच्या? लॉर्ड लिटनच्या. तर आपल्याला बघायचं लॉर्ड लिटन. फाळ्यावरती जे 2 व्हॉइसरॉय लिहिलेले, जो इकडचा आहे, इकडचा कोण? लॉर्ड लिटन. हा सगळ्यात क्रूर, आणि जो इकडे लिहिलेला आहे हा सगळ्यात उदारमतवादी. भारतातील सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन. सगळ्यात क्रूर विचारलं तर लॉर्ड लिटन. तर सुरू करूया लॉर्ड लिटन पासून. लॉर्ड लिटनचा कार्यकाळ आहे 1876 ते 1880. हा, त्याच्या काळामध्ये त्याचं सगळ्यात पहिले त्याचं साहित्यिक नाव, तो एक कवी सुद्धा होता. लॉर्ड लिटन आहे ना, एक कवी सुद्धा होता, आणि तो ओवेन मॅलेडिथ या नावाने कविता करायचा. काय करायचा? हा, कविता करायचं. विचार करा कसा दिसत असेल तो कविता करताना. सगळ्यात क्रूर व्यक्ती कविता करत होता. कशा कविता करत असेल? 1876 ला भारतामध्ये दुष्काळ पसरला. आता इथून मजेशीर गोष्टी सुरू होता बरं का. दुष्काळ म्हणजे काय मजेशीर नाहीये, हालाकीचीच परिस्थिती असेल, पण आपल्याला समजून घेण्यासाठी खूप सोपा क्रम आहे हा. 76 ला दुष्काळ, 77 ला दिल्ली दरबार, 78 ला प्रेस ऍक्ट, आर्म्स ऍक्ट, 79 ला स्टॅच्युटरी सिव्हिल ऍक्ट. हे सगळं क्रमाने घडलेल्या गोष्टी आहे. ज्या गोष्टी क्रमाने घडताय ना त्या आपल्याला पेपरच्या दृष्टीने एकदम सोप्या आहे. त्या आपण एका गोष्टीच्या स्वरूपात
सगळ्या एका कागदावर गुंतवून येऊ, एका कापडावर एक गुंफून येऊ आपण. चला तर मग सुरू करायचं. हा, 1876 ला आहे ना भारतामध्ये मोठा दुष्काळ पसरला होता. काय झालं होतं? दुष्काळ पसरला होता. आणि 1876 लाच रॉयल टायटल्स ऍक्ट कायदा झाला होता. रॉयल टायटल्स ऍक्ट कायदा झाला होता. या कायद्याने जी इंग्लंडची राणी कोण, तेव्हाची क्वीन विक्टोरिया हिला काय केलं होतं, भारताची सम्राज्ञी देण्याची प्रस्तावना केली होती. तर ही प्रस्तावना ना 76 ला मान्य झाली. कायदा आला होता. कोणता कायदा? हा, रॉयल टायटल ऍक्ट. या कायद्यानुसार आहे ना तिला भारताची सम्राज्ञी घोषित करायचा कायदा पारित झाला होता. बरोबर. तर आपण बघितलं 1876 ला भारतामध्ये मोठा दुष्काळ पसरला. भारतामध्ये काय झालं? दुष्काळ पसरला म्हणजे काय होतं रे? दुष्काळ होतो, पाणी पडत नाही. हा, पाऊस पडत नाही, पाणी नसतं, अन्नधान्याचा तुटवडा होतो, लोक मृत्युमुखी पडतात, गरिबी वाढती, हालाकीची परिस्थिती वाढती. बरोबर ना? तसंच काहीतरी झालं होतं. 1876 ला भारतामध्ये मोठा दुष्काळ पसरला होता. या दुष्काळामध्ये खूप सारे लोक मृत्युमुखी गेले. तर या व्हाईसरॉयनी करायला काय पाहिजे होतं? तुम्हाला काय वाटतं? मदत केली पाहिजे. हा, आर्थिक मदत केली पाहिजे होती. शेतकऱ्यांवरचं कर कमी केलं पाहिजे होतं. दुष्काळ निवारणासाठी आयोग नेमला पाहिजे होता. पण या पठ्ठ्यानी ना त्याच्या उलट केलं. यांनी काय केलं? भारतामध्ये 1876 ला जेव्हा दुष्काळ पसरला, याने काय केलं? 1 जानेवारी 1877 ला दिल्ली दरबार भरवला. पहिला दिल्ली दरबार भरवला. कळालं का? 1 जानेवारी 1877 ला पहिला दिल्ली दरबार भरवला. काय केलं? दिल्ली दरबार भरवला. दिल्ली दरबार भरवणं म्हणजे दिल्लीमध्ये एक मोठी पार्टी अरेंज केली होती. दिल्ली दरबार भरवला. तिथं अफाट पैसा खर्च झाला. सगळे मोठे मोठे लोक, व्हाईसरॉय किंवा इंग्लंडचे जे राजे लोक सगळे आलेले होते. म्हणजे जेव्हा राजघराणे एकत्र येणार आहे, तुम्ही एक विचार करा किती अफाट पैसा खर्च होईल. म्हणजे याने काय केलं? जो 1876 ला दुष्काळ पसरला, ह्या दुष्काळाचं निवारण करण्याऐवजी 1877 ला दिल्ली दरबार भरून टाकला. त्याच्याच पुढच्या वर्षी काय केलं? दिल्ली दरबार भरवला. म्हणून लोक त्याच्यावर नाराज झाले. जे भारताचे स्थानिक लोक होते ना, त्याच्यावर नाराज झाले. का भारतामध्ये एवढा मोठा दुष्काळ पसरलाय, या दुष्काळाचं निवारण कर, लोकांना पैशाची मदत कर, लोकांचा जीव वाचव. पण ते सोडून त्यांनी काय केलं? दिल्ली दरबार भरून टाकला. ह्या दिल्ली दरबारामध्ये जी इंग्लंडची राणी होती ना, क्वीन विक्टोरिया, तिला भारताची सम्राज्ञी हा किताब दिला. काय दिला? त्या राणीला भारताची सम्राज्ञी घोषित केलं. 1876 ला दुष्काळ पसरला, 77 ला दिल्ली दरबार भरवला. तर लोक त्याच्यावर ना पेपरमधून टीका करू लागले. पेपरमधून काय करू लागले? टीका करू लागले. त्याला नावं ठेवू लागले. अरे, तू एवढा मोठा राजा आहे, प्रजाला वाचवायचं, एवढा मोठा व्हॉइसरॉय तू, लोकांची मदत करायची, ते सोडून तू दिल्ली दरबार भरत बसला. त्याला राग आला त्या गोष्टीचा. त्यांनी काय केलं? त्याच्याच पुढच्या वर्षी दिल्ली दरबार 77 ला भरवला ना, 78 ला स्टॅच्युटरी सिव्हिल ऍक्ट कायदा केला. त्यांनी काय केलं? आर्म्स ऍक्ट कायदा केला, हत्यारबंदी कायदा केला आणि प्रेस ऍक्ट कायदा केला. काय केलं? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कायदा केला. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट का? जेणेकरून ह्या कायद्यानुसार भारतीय लोकांना युरोपियन लोकांवर काहीही लिहिण्यास बंदी घालण्यात आली. काय झालं माहिती का? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट झालं ना 1878 ला. तुमच्या माझ्यासारखे जे शेतकरी वर्गातले लोक आहे, त्यांना युरोपियन लोकांवर काहीही लिहिण्यास बंदी घालण्यात आली. त्यातल्या त्यात आर्म्स ऍक्ट कायदा करण्यात आला. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट कायदा करण्यात आला. जेणेकरून तुम्ही कोणाबद्दलही लिहू शकत नाही आणि हत्यारं घेऊन फिरू शकत नाही. 1878 ला त्यांनी काय केलं? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट केला आणि आर्म्स ऍक्ट केला. तर ह्या गोष्टी जर क्रमाने बघायचं आहे तर 1876 ला भारतामध्ये मोठा दुष्काळ पसरला. ह्या दुष्काळाचे निवारण करण्याऐवजी 1 जानेवारी 1877 ला पहिला दिल्ली दरबार भरवला. दिल्ली दरबार भरवल्यामुळं स्थानिक लोकांमध्ये नाराजी पैदा झाली. त्या नाराजीमुळं लोकांनी त्याच्यावर वाईट लिहिण्यास सुरुवात केली, टीका करण्यास सुरुवात केली. ह्या टीकांना कंटाळून त्याने पुढच्याच वर्षी 1878 ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कायदा केला आणि आर्म्स ऍक्ट कायदा केला. काय केलं? आर्म्स ऍक्ट कायदा केला. त्याचबरोबर 1878 ला भारतात येणाऱ्या कापडावर शुल्क कमी करण्यात आलं. जे इंग्लंडमधून जे कापड आयात करत होतो ना आपण, त्याच्यावरचं
शुल्क कमी झालं आणि 1878 ते 1880 ह्या काळामध्ये दुसरे इंग्रज अफगाण युद्ध झालं. काय झालं? दुसरे इंग्रज अफगाण युद्ध. अफगाण बद्दल मला थोडी माहिती सांगशाल का? काबूल राजधानी. एकदम छान. अफगाणची राजधानी काबूल. अफगाणिस्तानला भारताची किती सीमा लागेल किंवा भारताला अफगाणिस्तानची किती सीमा? 108 किलोमीटरची. कुठे कुठे 106 दिले, कुठे कुठे 108 दिलेले बरं का. 108 किलोमीटरची सीमा लागलेली. सगळ्यात जास्त म्हटलं तर कुठं? बांगलादेशला 40-96. बांगलादेशला किती? 40-96. एकदम छान. 1878 ते 1880 ह्या काळात दुसरे इंग्रज अफगाण युद्ध झाले. एकदम छान. त्याच्याच पुढच्या वर्षी 1879 ला स्टॅच्युटरी सिव्हिल ऍक्ट कायदा पारित केला. काय केलं? स्टॅच्युटरी सिव्हिल ऍक्ट कायदा पारित केला. स्टॅच्युटरी सिव्हिल ऍक्ट कायदा पारित करून ICS परीक्षांची वय मर्यादा आहे ना ती 21 वरून 19 केली. काय केलं माहिती का? का 21 वरून 19 केली? का जेवढेही भारतीय लोक ICS परीक्षा पास करत होते त्यांना 21 वर्षापर्यंत ICS परीक्षा पास करता येत होत्या. यांनी काय केलं का भारतीयांचं ICS परीक्षेमध्ये पास होण्याचं प्रमाण कमी होण्यासाठी 21 वरून 19 वय मर्यादा ठेवली. वय मर्यादा काय केली? 21 वरून 19 केली. वय मर्यादा कमी करून टाकली. वय मर्यादा काय केली? 21 वरून 19 केली. का तुम्ही आता फक्त 19 वर्षापर्यंतच ICS परीक्षा देऊ शकता. जर तुम्ही 20 वर्षाचे झाले तर तुम्ही ICS परीक्षा देऊ नाही शकत. याच्यामुळे काय झालं? भारतीय लोकांचं ICS परीक्षा देण्याचं प्रमाण कमी झालं आणि आपाप ICS अधिकारी घडणं कमी झालं. बरोबर. त्याचा उद्देश काय होता? का भारतामध्ये जास्त लोक शिकायला नको आणि तेव्हा भारतामध्ये शिकण्याची आवड जास्त होती. 1979 ला स्टॅच्युटरी सिव्हिल ऍक्ट कायदा पारित करून ICS परीक्षांची वय मर्यादा 21 वरून 19 करून टाकली. जेणेकरून 19 वर्षापर्यंतच आपल्याला परीक्षा देता येईल. 20, 21, 22 पर्यंत परीक्षा देता येणार नाही. परीक्षाचं वय कमी करून टाकलं. कधीपर्यंत? 19 पर्यंत. जसं आत्ताचा आपला अग्निवीर आहे. आधीच्या काळी 25 पर्यंत देता येत होतं ना, आता 21 पर्यंतच देता येतं. म्हणजे आता कमी अग्निवीर घडताय. बरोबर ना. म्हणजे प्रमाण कमी झालं. जास्त भरती देता येणार नाही. आता जे 21, 22, 23, 24 वर्षाचे त्यांना ती भरती देता येणार नाही. मग याचं तेच डोकं होतं, यांनी तेव्हा वापरलं का परीक्षेमध्ये पास होण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी लोकांना गुंतवून ठेवू आपण कुठंतरी. मग 21 वरून वय मर्यादा किती केली? 19 केली. कधी केली? 1879. चला तर मग क्रम आपण परत एकदा बघूया. बरोबर. आपले जे लेट आलेले मित्र आहे त्यांच्यासाठी आणि तुमची पण रिव्हिजन होईल. 1876 ला भारतामध्ये मोठा दुष्काळ पसरला. ह्या दुष्काळाचे निवारण करण्याऐवजी 1 जानेवारी 1877 ला पहिला दिल्ली दरबार भरला. ह्या दिल्ली दरबारामुळं त्याच्यावरती टीका होऊ लागली. त्या टीकांचं निवारण करण्यासाठी त्यांनी काय केलं? त्याच्याच पुढच्या वर्षी 1878 ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट असे दोघं कायदे सोबत करून टाकले. का तुम्ही कोणाबद्दल छापू शकत नाही, तुम्ही हत्यार घेऊन फिरू शकत नाही. 1878 ला. बरोबर. त्याच्याच पुढच्या वर्षी 1879 ला स्टॅच्युटरी सिव्हिल ऍक्ट कायदा पारित करून ICS परीक्षांची वय मर्यादा 21 वरून 19 करून टाकली. 21 वरून 19 करून टाकली. ह्या दुष्काळाचे निवारण करण्यासाठी जो दुष्काळ पसरला होता ना, आता जास्त टीका होऊ लागली त्याच्यावर. का तू व्हॉइसरॉय, तू कामं केले पाहिजे. वरतून प्रेशर आला त्याच्यावर. आता तरी काहीतरी कर. दिल्ली दरबार पण भरून झाला. दिल्ली दरबारामध्ये इंग्लंडच्या राणीला भारताची सम्राज्ञी पण घोषित केलं. आता तरी दुष्काळाचं निवारण कर. मग त्यांनी काय केलं? दुष्काळाचे निवारण करण्यासाठी रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली एक स्ट्रॅची आयोग नेमला होता. स्ट्रॅची आयोग कशासाठी होता? ह्या दुष्काळाचे काय? दुष्काळाचे निवारण करण्यासाठी. दुष्काळाचे निवारण करण्यासाठी हा आयोग कशासाठी होता? दुष्काळाचे निवारण करण्यासाठी होता. तर तुम्हाला तिकडचा घटक समजला? लॉर्ड लिटन समजला? लिटनचा कार्यकाळ 76 ते 80. 76 ते 80. तर आता आपल्याला बघायचं आहे आपला पुढचा लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनचा कार्यकाळ 1880 ते 84. जर लेक्चर पाहून तुम्हाला मजा येत असेल किंवा लेक्चर आवडत असेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते बटन दाबून द्या.
आणि त्याच्यावर एक बेल आयकन नावाची घंटी, ती घंटी पण वाजून द्या, जेणेकरून आपले जे रोज रोज व्हिडिओ येत आहे ते तुमच्या थंबनेल मध्ये येतील, तुमच्या फीड मध्ये येतील. म्हणजे तुम्ही जेव्हा बी युट्यूब ओपन करशाल तुम्हाला आपला व्हिडिओ पहिले दिसल आणि तुमचा टॉपिक उडालेला असेल, म्हणजे तुम्ही टिक केलेला असेल. तर बघायचं आहे आपल्याला लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनचा कार्यकाळ, 1880 ते 1884. लॉर्ड रिपनचा कार्यकाळ 1880 ते 1884. 1880 ते 1884. कार्यकाळामध्ये काय अडचण? 4 वर्षाचा कार्यकाळ. किती वर्षाचा? 4 वर्षाचा कार्यकाळ. तर सुरू करायचं. हा जो लॉर्ड रिपन आहे, लॉर्ड रिपन भारतामधला सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय, सर्वात लोकप्रिय. लोकांनी त्याला पसंती दर्शवली. एका इंग्रज व्यक्तीला लोकांनी पसंती दर्शवली. विचार करा की जे इंग्रज आपल्यावरती सत्ता करण्यासाठी आपल्यावर अटी करत होते, आपल्यावर बंदी घालत होते, आपल्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करत होते किंवा आपल्या रूढी परंपरामध्ये हस्तक्षेप करत होते, त्या इंग्रज अधिकाऱ्यावर भारतीयांचं प्रेम आहे. म्हणजे विचार करा का त्यांनी भारतासाठी किती केलं असेल किंवा भारतीय त्याला किती पसंत करत असेल. तर हा भारतातील सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय. काय आहे? लोकप्रिय व्हॉइसरॉय. पाणी द्या तर थोडं, थोडं घसा तडतड करतोय. लईच मोठी झाली बॉटल. लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन आहे ना, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणतात. लॉर्ड रिपनला काय म्हणतात? कारण त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे आपली नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती ना, असे कायदे केले होते, या स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्याच्यामुळे त्याला म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक. लॉर्ड रिपन आहे ना, लॉर्ड रिपन भारतातील सर्वात उदारमतवादी व्यक्ती होता. सर्वात उदार मतवादी व्यक्ती होता. बरोबर. हा भारतातील सर्वात लोकप्रिय व्हॉइसरॉय होता. आणि त्याचा जो कार्यकाळ आहे ना, 80 ते 84, 1880 ते 1884, त्याच्या कार्यकाळाला भारतातील सुवर्ण युगाचा कार्यकाळ असं म्हणतात. का भारताचा सोनेरी काळ होता. भारताचा काय होता? सोनेरी काळ होता. का बाकीचे जेवढेही व्हॉइसरॉय आले होते ते फक्त भारताला लुटण्यासाठी आले होते. हा काही महत्वाच्या लोकांपैकी एक होता का जो भारताचं कल्याण करण्याचा प्रयत्न करत होता, भारतीयांना थोडं पुढे आणण्याचा प्रयत्न करत होता. अशा व्यक्तींपैकी हा एक व्यक्ती होता. बरोबर. तर चला बघूया आपण लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनच्या काळाला काय म्हणता? भारतीय सुवर्ण युगाचा कालखंड. भारतीय सुवर्ण युगाचा कालखंड. त्याने एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, द ड्युटी ऑफ द एजेस, म्हणजे या युगाचे कर्तव्य. त्याचं एक पुस्तक पण आहे, द ड्युटी ऑफ द एजेस, म्हणजे या युगाचं कर्तव्य, या युगाचं आपलं कर्तव्य. बरोबर. भारतातील सर्वात उदारमतवादी व्यक्ती होता. भारतातील सर्वात काय होता? उदारमतवादी व्यक्ती होता. 1881 ला त्यांनी काय केलं? भारताची पहिली जनगणना केली, जी आपण बघितली 1871 ते 1872 मध्ये. पहिली प्रायोगिक तत्वावर, पहिली टेम्पररी, का फक्त चेक करण्यासाठी का आपण लोक मोजू शकतो का, लोकसंख्या करू शकतो का. लॉर्ड मियोने केली होती. मियोने केली होती जनगणना पहिली. बरोबर. 71 ते 72. त्याच्याच 10 वर्षांनी 1881 ला भारताची पहिली जनगणना झाली. ह्या जनगणनेला पहिली जनगणना म्हणतात. ही प्रायोगिक तत्वावर नव्हती, ही पक्की जनगणना होती. कधी? 1881 ला. 1881 लाच पहिला फॅक्टरी ऍक्ट झाला, कंपनी कायदा झाला. काय झाला? कंपनी कायदा झाला. 1881 ला काय झालं? कंपनी कायदा झाला, ज्याला आपण फॅक्टरी ऍक्ट पण म्हणतो. काय झालं? कंपनी कायदा झाला. 1882 ला लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला. काय केलं? स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला. 1882 ला. 1882 ला केला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा. 81 ला पहिली जनगणना केली. 82 ला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला. आणि 83 ला लगेच त्याने इल्बर्ट बिल पास केलं. काय केलं? इल्बर्ट बिल. हे तिथं लिहायचं होतं पण खाली लिहून टाकलं आपण, तर काही नाही, तुम्ही क्रमाने लिहून घ्या. इल्बर्ट बिल कधीच? 1883च. इल्बर्ट बिल म्हणजे काय आपल्याला समजून घ्यायचं आहे आता. इल्बर्ट बिल हा एक कायदा होता. कायदा होता का भारतामधून जे लोक IAS परीक्षा पास झालेले ते लोक आता न्यायाधीश झालेले, मोठ्या मोठ्या पदांवर गेलेले, ते लोक आता IAS झालेले आणि मोठ्या मोठ्या पदांवर गेलेले. तर पूर्वीच्या काळी खूप मतभेद होते, जातीवाद खूप चालायचा का इंग्रज भारतीय लोकांना कमी प्रतीची वागणूक द्यायचे. तर भारतामधून जे भारतीय लोक न्यायाधीश झालेले त्या भारतीय लोकांना युरोपियन लोकांवर खटला चालवता येत नव्हता.
म्हणजे जर एखादा भारतीय जज आहे, भारतीय व्यक्ती जज आहे आणि एखादा युरोपियन अपराधी म्हणजे एखादा इंग्रज व्यक्ती अपराधी, तर तो भारतीय व्यक्ती पदाने किती मोठा असला तरी तो त्या इंग्रज अधिकाऱ्यावर कायदा करणार नाही, खटला चालवणार नाही, अशी प्रथा होती. तर लॉर्ड रिपनने काय केलं का कायद्यापुढे सगळे समान आहे, कायद्यापुढे काय सगळे समान आहे. तो भारतीय व्यक्ती शिकून तिथपर्यंत गेला, जज झालेला आहे, तो कोणावरही खटला चालवू शकतो. तर भारतीय लोक युरोपियन लोकांवर खटला चालवू शकतील, भारतीय न्यायाधीश युरोपियन लोकांवर खटला चालवतील, यासाठी एल्बर्ट बिल बनवलं होतं. एल्बर्ट बिल कशासाठी होतं? का जे भारतीय लोक आहे ना, भारतीय न्यायाधीश युरोपियन लोकांवर खटला चालवतील, त्यासाठी पास झालं होतं. पण जेव्हा हा एल्बर्ट बिल इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये गेला, त्यांनी त्याच्यामध्ये एवढा हस्तक्षेप केला का त्याचा आत्माच मरून गेला. कायदा तर करू शकतील पण त्याच्यावर खूप साऱ्या बंदी घालण्यात आल्या. तर हा एल्बर्ट बिल जवळजवळ 90% फेल गेलेला होता. पण विचार करणं महत्वाचं होतं का लॉर्ड रिपनने एवढा विचार केला होता, कायद्याला अनुसरून त्याच्या पदाचा दुरुपयोग न करता पदाचा पुरेपूर फायदा घेऊन सर्व गोष्टींचा विचार करून एल्बर्ट बिल पास केलं. 81 ला किती घटना आहे? 2 घटना. 81 ला 2 घटना आहे. पहिली कोणती? 81 ला झाली भारताची पहिली जनगणना आणि 81 ला झाला पहिला कंपनी कायदा किंवा फॅक्टरी ऍक्ट झाला, बरोबर. 82 ला लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा केला. 83 ला काय केलं? एल्बर्ट बिल केला. काय केलं? एल्बर्ट बिल केला, बरोबर. 82 ला काय अजून? व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, बरोबर. आली लाईट आली. चला इकडे लक्ष द्या. 81 ला पहिला कंपनी कायदा, 81 ला पहिली भारताची जनगणना. इकडचे बंदच राहू दे. दिसतंय क्लिअर? ओके, चला. 81 ला 2 घटना. 81 ला 2 घटना कोणत्या? भारताची पहिली जनगणना आणि भारताचा पहिला कंपनी कायदा, फॅक्टरी ऍक्ट, बरोबर. तसेच 82 लाही 2 घटना झाल्या. 82 ला काय झालं? 82 ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट काय झाला? रद्द केला त्यांनी, जो याने 79 ला चालू केला होता. 1879 ला. 79 ला काय केलं होतं? 79 ला स्टॅच्युटरी सिव्हिल ऍक्ट कायदा झाला आणि 78 ला काय झालं होतं? याने जो 78 ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट कायदा बनवला होता, तो कायदा याने काय केलं? रद्द केला. कधी केला? 1882 ला. जो 1878 ला कायदा लागू झाला होता, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट, यांनी तो काय केला? 82 ला, म्हणजे किती वर्षांनी? 4 वर्षांनी याने तो कायदा 82 मध्ये रद्द केला, बरोबर. 82 लाच एक महत्वाची घटना आहे, हंटर आयोग, हंटर कमिशन हे 2 वेळा येणार आहे. हंटर कमिशन काय किती वेळा येणार आहे? 2 वेळा. आता आपल्याला सध्या इथं बघायचंय आणि एकदा आपल्याला बघायचंय जालियनवाला बाग मध्ये. कुठं? जालियनवाला बाग मध्ये, बरोबर. आता आपल्याला बघायचंय 1882 मध्ये. 1882 ला हंटर आयोग, त्याचं मूळ नाव आहे इंडियन एज्युकेशन कमिशन. काय आहे? भारतीय शिक्षण आयोग. त्याची स्थापना आहे 3 फेब्रुवारी 1882 ला. कधीची? 3 फेब्रुवारी 1882 ला. ह्या कमिशनची साक्ष दिली होती महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई. या 2 व्यक्तीने, महात्मा ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी हंटर आयोग समोर साक्ष दिली होती. हंटर आयोग कधीचा? 3 फेब्रुवारी 1882 चा. साक्ष कोणी दिली? महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई. महात्मा फुलेंबद्दल काही सांगू शकशाल का? जन्म 11 एप्रिल 1827. 11 एप्रिल 1827. कुठं झाला जन्म? साताऱ्याचा जन्म आहे. मूळ गाव पुणे. त्यांचं मूळ गाव पुणे. मूळ आडनाव गोरे. त्यांचे पुस्तक शेतकऱ्यांचे आसूड, सत्सार, गुलामगिरी, ब्राह्मणांचे कसब, तृतीय रत्न, इशारा इत्यादी, बरोबर. सत्यशोधक समाजाची स्थापना देखील केली होती, बरोबर. एल्बर्ट बिल पर्यंत कोणाला काही अडचण? एवढा घटक समजला. लॉर्ड रिपन तुम्हाला व्यवस्थितपणे समजला. लॉर्ड रिपनला
भारतातील सर्वात उदारमतवादी व्हाईसरॉय असं म्हणतात. 81 ला त्यांनी केलं होतं भारताची पहिली जनगणना. तसेच 81 ला कंपनी कायदा. 82 ला केलं होतं व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट रद्द. 82 लाच केलं होतं हंटर आयोग. हंटर आयोग शिक्षणासंबंधी होता आणि साक्ष दिली होती महात्मा फुले आणि पंडित रमाबाई. स्थापना झाली होती 3 फेब्रुवारी 1882 आणि 1883 ला इल्बर्ट बिल पास केले होते. भारतीय न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटला चालवता यावा यासाठी. तर एवढा घटक व्यवस्थितपणे समजला. हा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम दाखवत चला आणि अभ्यासामध्ये असंच पुढे चालत चला आणि लाईक करा. कट करून टाका. अभ्यास करताय ना, टॉपिक व्यवस्थितपणे समजतोय ना, हा, तर मग व्हिडिओला असंच प्रेम दाखवत चला आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. तुमच्यापर्यंत आला, तुम्ही 20 ते 25 मिनिटं टॉपिक उडवून टाकशाल आणि तो आपल्या वहीमध्ये लिहून ठेवशाल प्रॉपरली. आपला अभ्यासामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही आणि आपल्याला जीकेजीएसचा कधीच कंटाळा वाटणार नाही. कारण विद्यार्थी मित्रांनो, हे चॅनल चालू करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे फोन आले, मेसेजेस आले का आम्हाला जीकेजीएस मध्ये खूप प्रॉब्लेम येतोय, आम्हाला ते लक्षात राहत नाही. तर मित्रांनो, लक्षात ठेवण्याची काहीच गरज नाही, पाठांतर करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर ट्रिकच्या माध्यमाने तो टॉपिक समजून घेतला, तुम्हाला अवघड सोप्या भाषेमध्ये तो एकदम इझी वाटेल आणि त्यातल्या त्यात हा फार मजेशीर टॉपिक आहे. त्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही. त्याच्यामुळं पहिल्या लेक्चर पासून तर आतापर्यंतचे सगळे लेक्चर एकदा बघा, आपल्या वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून ठेवा आणि फक्त वाचण्याचं काम करत चला. जर तुम्हाला काही अडलं तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सोबतच आहे. चला, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.